Cancer Healer Center, a new beginning. साहित्यिकांनी पार्टी लाईनच्या कमेंट टाळाव्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा पाळण्याचं देखील आवाहन. साहित्य संमेलनामध्ये झालेल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार. पवारांवर चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो, मग आत्ता ते गप्प का? नीलम गोरेंच्या विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल. शरद पवार सिल्वर ओकवर थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेणार. साहित्य संमेलनामध्ये झालेल्या राजकीय आरोपांवर पवार काय बोलणार याकडे लक्ष. उपसभापती नीलम गोरे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात? माझ्याकडे पुराव्यासह सगळी माहिती. संजय राऊतांचा गंभीर आरोप. नीलम गोरे विश्वासघातकी लायकी नसताना 4 वेळा आमदार केलं आणि ताटात घाण करून गेली. आरोपांवर उत्तर देताना संजय राऊतांचा संताप. एखाद्या महिलेला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का? महिलांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नीलम गोरेंवरील राऊतांच्या टीकेनंतर शिरसाटांचं प्रत्युत्तर. नीलम गोरेंनी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा नाक घासून माफी मागावी. सुषमा अंधारी यांचं आव्हान. तर 2 मर्सिडीज कुठून आणल्याचा सवाल करत गोरेंची खाती तपासण्याची मागणी. साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवतं. नीलम गोरेंनी संमेलनाच्या सदस्यांना 50 लाख आणि आयोजकांना मर्सिडीज दिली. संजय राऊतांचा खळबळजनक आरोप. सकाळी 9च्या भोंग्यालाही सुसंवाद ठेवायला शिकवा. लग्न सोहळ्यातील राज उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला. छत्रपती संभाजीनगरमधील विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव. संतोष देशमुख प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचाही उल्लेख. मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारीवर 15 मार्चला परळी न्यायालयामध्ये सुनावणी. निवडणूक शपथपत्रामध्ये अपत्यांबाबत खोटी माहिती सादर केल्याची करुणा मुंडेंची तक्रार. धनंजय देशमुखांनी मसाजोग ग्रामस्थांसह बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अन्नत्याग आंदोलनावर ठाम. निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला आणि माणिकराव कोकाटेंचं विधान. तर मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी देखील मुख्यमंत्री ठरवत असल्याचा दावा. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या गणेश नाईकांचा जनता दरबार. राजकारणासाठी नाही तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार. मंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट 6 दिवस बंद राहणार. रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घोषित. पर्यायी व्यवस्था करण्यासाठी नवीन कसारा घाटातून वाहतूक वळवली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते बिहारच्या भागलपूरमध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा. देशभरातील 9.8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं थेट हस्तांतरण. पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजामारणेच्या विरोधात मकोका. भाजप कार्यकर्ते देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी मोठी कारवाई. Cancer Healer Center, a new beginning.